आणि मला असं वाटतं एकच मिनटं, आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांबरोबर आवाहन करीन की पालकांनी देखील याच्यामध्ये सामील व्हावं. फोन केला, फोनवर बोलू. नाही. एक तर काय झालं, मी तिकडे रात्री पोचलो त्यावेळेला त्यांचं आंदोलन नुकतंच संपलं होतं आणि त्यांना मला वाटतं ते कुठला छत्रसाल स्टेडियम तिकडे नेलं होतं. मला जंतर मंतरवरती जायचं होतं कारण अभिजित आणि सगळेजण तिकडे वाट बघत होते. मी तिकडे गेल्यानंतर मग माझी काही भेट झाली नाही, पण काल सकाळी माझं फोनवरती बोलणं झालं. भविष्यामध्ये आपण जंतर मंतरवर विद्यार्थ्यांशी थेट संवाद जाण्यासाठी जाणार आहात? अरे मी आत्ताच गेलो असतो, माझी तब्येत बरी नव्हती म्हणून. नाही, दुसरा मुद्दा काय माहिती आहे ना, जंतर मंतरवरती एक केंद्रबिंदू झालेला आहे, पण हे आता पूर्ण देशाची भावना आहे. म्हणून मी जे म्हटलं ना की एक राष्ट्र एक भावना, जो जिथे जिथे आहे तिथे त्यांनी या गोष्टीचा विरोध व्यक्त केला पाहिजे. सगळेजण काही जंतर मंतरवरती पोहोचू शकतात, जाऊ शकतात आणि जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आज ग्रामीण भागात सुद्धा आंदोलनं होत आहेत. राज्यातल्या आणि देशातल्या अनेक शहरांमध्ये ही आंदोलनं होत आहेत. विद्यार्थी झुंडीच्या झुंडीने बाहेर पडत आहेत. आणि कालच एक मी व्हिज्युअल बघितलं की एक तरुणी त्या पोलिसांच्या गाडीसमोर एकटी उभी राहिली होती इथेच बाजूला. ही तरुणांची ताकद आहे. ज्या ताकदीला झुरळ समजलं जातं त्या झुरळांच्या ताकदीला आता हे घाबरलेले आहेत. कुठे काय कसले चेकिंग जातात? काही तासासाठी डिटेन करतात आणि सोडतायत, कोणी घाबरत नाही. पण काल पण आम्ही पाहिलं, काल मी आणि अमितच गेलेलो पोलीस. आता देश भीतीच्या पलीकडे गेलेला आहे. आणि काल सुद्धा मी तिथे ज्यांना भेटलो ना, एक तो तुमच्याच माध्यमातून बघितलं, तो एक मुलगा